या आयुष्य असं संपलंय का? तुला मिळेल कोणीतरी? मला कोणीतरी नकोय माई. रिया, मला अभिजित हवाय. मला अभिजितच हवाय. रिया. हो बाई, मी अभिजितला प्रपोज करायला चालले होते. जर शमिका नसती तर तो मला हो म्हणाला असता. नक्कीच तो मला हो म्हणाला असता. पण ती शमिका नसती तर तो मला म्हणाला असता, रिया रिया मी तुझ्याशी लग्न करणार आहे. तो माझ्या पाठीशी उभा राहिला असता, त्याने माझा हात पकडला असता, त्याने मला जवळ घेतलं असतं. पण ती शमिका नसती तर. या असं नसतं ग. प्रेमात शमिका नाही म्हणून तू असं नसतं. शमिका नसती तर आता तर मला काहीतरी होप्स तरी असते ना बाई. ती येस आय एम जेलस अबाउट शमिका. जे मला मिळालं असतं ते तिला मिळालंय. डॅम इट. रिया आहे बघ, उगीच डोक्यात राग घालून घेऊ नकोस. त्यामुळे सगळ्यांच्या सुखाची राख रांगोळी होते अगं. मला जे हवंय ना मला ते मी मिळवतेच. पण आज शमिका नसती तर आम्ही माझा असता. ते मी नाही विसरू शकणार. शमिका, शमी, माई. शमिका कुठे? काय विचारते मी? शमिका कुठे? आय शुड हॅव गेस्ड इट. त्या अभिजित कडे गेली आहे ना ती. शमिका आती है? अभि ही परत इथे का आले? अजय ती परत आलेली नाहीये, मी तिला आणलंय. अभि, काल पार्टीमध्ये जे झालं त्याच्यानंतर आता अजून काही बाकी आहे? अरे कर्मा, म्हणजे अजून तुमचं मन भरलं नाही? हे म्हणजे गाढवा पुढे वाचली गीता. कालचा गोंधळ बरा होता. अरे अजून किती तमाशे करणार आहात आमच्या समोर? काल या सगळ्याचा तमाशा झाला म्हणूनच आज शांतपणे माझ्या पद्धतीने तुम्हाला सगळ्यांना सांगणार. आई, बाबा, आजी, शमिकाशी लग्न करणार आणि ती याच घरामध्ये सून म्हणून येणार. वाटोळं केलं रे माझ्या नातवाचं. अरे काळा दोरा बांधला हाताला, देवळात पूजा घातली, तरी ही मुलगी करणी करून गेली.
पिंपळावरचा मुंजा शिवू नको भोज्या, 12 गावचं पाणी उतरू दे ही करणी. आई काय चाललंय हे? आल्याची गेल्याची वाईटाची साईटाची दृष्ट नको लागायला तुला. का थांबलीस? दृष्ट काढायची आहे ना? काढ ना मग, दोघांची काढ. आणि म्हणावं जी काही दृष्ट लागायची नाहीये ती आम्हाला दोघांनाही लागू नये. असं म्हण ना की आता हा जोडा सुखात राहू दे. आजी आता आशीर्वाद द्यायचे तर आम्हाला दोघांना. माया करायची आहे तर दोघांवर. आता एकट्याचं काही नसेल. जे काही असेल ते एकत्र असेल. नाही, तिचं फुटकं नशीब तू कशाला वाटून घेतोयस? सासूबाई काय बोलताय तुम्ही हे? बरोबरच बोलते मी. ती पांढऱ्या पायाची आहे, कळत कसं नाही तुला? आजी अगं काय बोलतेस तू? तुला तरी कुठे कळतंय आजी मी काय म्हणतोय ते? हे काय सगळं पांढऱ्या पायाची अपशकुनी? आजी कुठल्या काळातलं बोलतेस तू सगळं? हे असं अपशकुनी वगैरे काही नसतं ग. ज्यांच्या मनात आपल्याविषयी वाईट विचार असतात त्यांच्याच पासून धोका असतो आपल्याला. शमिकाच्या मनात फक्त प्रेम आणि प्रेमच आहे माझ्याविषयी. विपुलचं घर जाणं, मेघनाचं लग्न मोडणं, मला गोळी लागणं याचा आणि शमिकाचा काय संबंध आहे? ती जेव्हा इथे आली तेव्हा ती माधुरी आणि विपुलला ओळखतही नव्हती. आणि मेघनाला तर ती लहान बहिणीसारखं मानते तिच्या. मी जर असतो शमिकाच्या जागी आणि जर मेघना तिची बहीण असती तर मी सुद्धा असंच वागलो असतो. कारण काय आवडतं यापेक्षा काय योग्य आहे हे जास्त महत्वाचं आहे. आणि मला गोळी लागली तेव्हा मी तिला सुचवलं होतं की आम्ही तुझ्या पाठोपाठ येतो. तिला पाठीशी घालून गोळी झेलण्याचा निर्णय माझा होता. कारण तेव्हाही माझं तिच्यावर प्रेम होतं. मग आता या सगळ्यात मला कोणीतरी सांगावं काय चूक आहे तिची? तिची चूक म्हणजे तिने तुला फूस लावले. अरे इतका समंजस होतास तू आणि तिच्यामुळे आमच्या घरच्यांच्या समोर तोंड वर करून बोलायला लागलास. मी फक्त माझा मुद्दा मांडतोय आजी. कारण आज आयुष्यात पहिल्यांदा माझ्या घरातल्या मोठ्या माणसांचं काहीतरी चुकतंय असं मला वाटतंय. अभि तू जरा विचार कर. तुझं चुकतंय असं आम्हाला वाटतं आणि आमचं काही बरोबर नाही असं तुला वाटतं. तूच बघ कसली रे तुमची ही पिढी. ज्या वयामध्ये काहीतरी करायचं, शिकायचं, कमवायचं त्या वयात प्रेम कसली करत बसता. त्यात काय चूक आहे बाबा? एखादा माणूस आपल्याला आवडणं यामध्ये काय चूक आहे? आणि याच्यामध्ये पिढीचा कुठून प्रश्न आला? प्रत्येक पिढीतली माणसं प्रेम करतात, फक्त ती आपापल्या पद्धतीने व्यक्त करतात. तुमच्याही काळात प्रेमकविता लिहिल्या जायच्या, चित्रपट बनायचे, रोमॅन्टिक गाणी असायची. आता फक्त प्रेम व्यक्त करण्याची पद्धत बदलली. एक काळ असा येतो जेव्हा तुम्हाला तुमचा जोडीदार शोधावा लागतो. तो शोधणं आणि त्याच्यासोबत राहणं यामध्ये काय गैर आहे बाबा? आपल्याला योग्य जोडीदार न शोधणं आणि जास्त अपेक्षा ठेवणं हे गैर. हे बघा, एक मिनिट. आय डोंट वॉन्ट टू गेट इनटू इट. मी ते फक्त शमिकाला न्यायला आले. शमिका चल. अभि जाऊ दे तिला. त्यांचं बरोबर आहे. आपण कुठल्या मातीतले आहोत त्याचा प्रत्येकाने विचार केलाच पाहिजे. कारण आपण ज्या मातीतले आहोत तिथे रुजणं जास्त सोपं असतं.
शमिका या घरात रुळू शकणार नाही, कारण तिला इथल्या कामांची सवय नाही. हे बघा, काम, कष्ट, इथली लाईफस्टाईल एवढाच जर प्रश्न असेल तर एकदा मला विचारा तरी. मी पडेल ते काम करीत. तुम्ही सगळे सांगाल तसं वागेन मी. कधी कधी तक्रार नाही करणार. पण प्लीज प्लीज मला अभिजित पासून वेगळं नका हो करू. शट अप. इनफ ऑफ दिस रबिश शमिका. आता निघ लवकर, इथे माझा जीव गुदमरतोय. लग्न म्हणजे बाहुलाबाहुलीचा खेळ नसतो. आपल्याकडे लग्न होतं ना, तेव्हा 2 माणसं, 2 कुटुंब आणि 2 घराणी एकत्र येतात, जोडली जातात. तो फक्त त्या दोघांना नाही, अनेक घरांना जोडणारा संस्कार असतो. पण मला वाटतं मुलीकडच्यांना हे काही माहितीच नाहीये. अरे अशी मुलगी आपल्या घरात सगळ्यांना काय सांभाळून ठेवणार? जा बाई, जा जा तुझ्या घरी. प्रेमानं सांगते ना, तोवरच जा. अगं अजून किती अपमान करून घेणार आहेस? तुला काही मान आहे की नाही स्वतःचा? घेऊन जा तुमच्या मुलीला. अशी मुलगी नकोय आमच्या घरात. हा झाला तेवढा अपमान पुढे आहे की आणखीन काही ऐकायचं आहे? शमिका, जस्ट लीव नाव. आजी बास. बास काय बास? मला आवडणाऱ्या मुलीशीच लग्न करशील तू? अजिबात नाही. मी शमिकाशीच लग्न करणार आहे. विभा, विभा जरा समजव तुझ्या लेकाला. मला तू सून म्हणून पसंत आहेस. आणि मला खात्री आहे की या घरातल्या संस्कारांची, सवयींची तू जुळवून घेशील. तुला खात्री असून काय फायदा? अरे ह्या घरात माझ्या मतांना काही मान आहे की नाही? त्या मुलीनं तुझ्या बायकोवर सुद्धा करणी केले. आई तू थांब जरा. विभा, मला तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय. काय झाले या घरातल्या ना, मला कळेन असं झालंय. पण आजी, बरं झालं तू एवढं तरी बोललीस तिला. मग मी काय अशी तशी वाटली की काय तुला? जा, ते गोमूत्र आहे माझ्या खोलीत, ते घेऊन ये आणि शिंपड सगळ्या घरभर. शिव शिव शिव, ती मुलगी आली इथे, भरीसभर तिची आई सुद्धा आली. देवा रे देवा, देवा देवा, काय होणार आहे देवाला ठाऊक.
अभिला काय हवं हे दिसत होतं मला. त्याची तडफड बघत होते मी. त्याचं प्रेम आहे हो शमिकावर. घेतील जमावून दोघं. तुला सगळं माहित होतं तर तू मला बोलली नाहीस काय? अभि नाही बोलला काय? हो, मला सोडायला स्टेशनवर आला ना तेव्हा कळलं मला. मग कधी सांगणार तुम्हाला सांगा? नाही तसा अंदाज होता मला, पण अभि बोलणार होता तुमच्याशी. फक्त मी परत याची वाट बघत होता. नाही पण विभा तू हे सगळं चालवून कसं घेतलंस? आई आहे ना त्याची मी. माझा मुलगाच आहे ना तो. दाखवलं नाही, बोललं नाही म्हणजे काय बापाची माया नसतेच काय? अहो असं नाही म्हटलं मी. फक्त कधी कधी वाटतं तुम्ही आधी पुरुष असता मग बाप. काय बोलतेस तू विभा? तुम्ही मायलेकांनी जे काय चालवलंय ना हे सगळं पुढे खूप कठीण होऊन बसणार आहे. खूप कठीण. शमिका, यापुढे अभिजितच्या घरी कधीही जायचं नाही. आता त्याच घरी जायचंय मला मामा. दुसरीकडे कुठे जाणार मी? आणि मला खरंच कळत नाहीये मामा. काल परवापर्यंत तू माझ्या आनंदाविषयी बोलायचीस आणि आज तुला का कळत नाहीये की माझा आनंद कशात आहे? अशी कोणती गोष्ट जी तुला अडवते या सगळ्या गोष्टी करण्यापासून? दिस इज टू मच शमिका. तू मला का समजून घेत नाहीयेस? वाय डोंट यू अंडरस्टँड? तू ज्या कम्फर्ट झोन मध्ये वाढलीयस त्या घरात तुला ते कम्फर्ट नाही मिळणार आहे. मला माहिती आहे अभिजित मला काय देऊ शकतो. या जगातलं कुठलंही सुख देऊ शकतो तू मला मामा. मला खात्री आहे. आणि बघ, ज्या दिवशी ही गोष्ट तुला पटेल ना त्या दिवसापासून या विषयावरून आपल्यात कधीही वाद होणार नाही. खात्री आहे मला. सो मिस्टर जय प्रभू, भैया सॉलिड अचीवमेंट केल्यासारखं वाटत असेल ना काल रात्रीनंतर? तुला पाहिलं ना की एक सणसणीत थोबाडीत ठेवून द्यावीशी वाटते मला. पण काय कर, हे यापूर्वी करून झालंय माझं. सो सध्या तरी मी एवढंच करू शकते. शमिका, हे बघ शमिका, मी अभिजितला ऍक्सेप्ट करणार नाहीये. मग आता मी काय करेल ते बघ.